अक्षय तृतीया म्हटलं की बरेच लोक सोनं खरेदी करत असतात आणि सोन्याचं नाव सुद्धा आता तोंडात घेतलं तर बापरे, सोन्याचे भाव इतके झालेले आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना खरंच सोनं खरेदी करणं शक्य नाही आहे. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोन्याहून मौल्यवान आणि खूप भरभराटी देणाऱ्या अशा काही वस्तू आहे त्या जर आपण खरेदी केल्या तर आपल्या घराची भरभराट होईल. माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्या घरावर राहील. माता लक्ष्मीच्या प्रिय अशा या काही वस्तू आहे त्या तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर घेतल्या तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होऊ शकतो. सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान या वस्तू आहे. सोनं खरेदी नका करू. तुम्हाला सोनं खरेदी करण्याचं आपलं तेवढं कपॅसिटी नसेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही या काही वस्तू मी तुम्हाला सांगते आहे त्या तुम्ही नक्की खरेदी करा. यातल्या जमतील त्या वस्तू तुमच्या जवळपासच मिळून जातील. समजा किराणा दुकानमध्ये वगैरे किंवा देवांचं सामान मिळतं तिथे. नाही मिळाल्या तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्यातल्या बऱ्याचशा वस्तू तुम्हाला त्या ताईंकडून मिळून जातील. अक्षय म्हणजे बघा त्याला कधीही क्षय नसतो, म्हणजे ते कधीही संपत नाही. म्हणून या दिवशी बरेचसे लोक बघा नवीन व्यवसाय सुरू करतात, म्हणजे त्याच्यामध्ये कधी तोटा होत नाही. नवीन घर जे आहे ते बुक करतात, वाहन खरेदी करतात, सोनं खरेदी करतात. म्हणजे त्या दिवशी आपण जे खरेदी करतो ना ते कधीही संपत नाही, म्हणजे ते कधी मोडण्याची वेळ येत नाही असा त्या मागचा अर्थ आहे. म्हणून आपण अशा शुभ गोष्टींची खरेदी करत असतो. मग आपण अशा दिवशी अक्षय तृतीया म्हणजे बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असा हा दिवस असतो. याशिवाय या दिवशी आपण पितरांची सुद्धा सेवा करत असतो. म्हणजे पितरांसाठी आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंसाठी विशेष असा हा दिवस असतो. त्यामुळे माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना घराकडे आकर्षित करणाऱ्या अशा वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहे. तुम्ही आधी खरेदी करून त्या दिवशी सुद्धा पूजू शकतात की जेणेकरून माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जाणार नाही. खरंच तुम्हाला सोनं नाणं घेणं परवडत नसेल तर खरंच अजिबात काळजी करू नका. या वस्तू मी तुम्हाला सांगते या अगदी बजेटमध्ये आणि खूप लाभ देणाऱ्या अशा या वस्तू आहे की ज्यामुळे त्यांची खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी अगदी भरभरून नांदेल. तर बघा यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कापूस. जर तुमचं बजेट नसेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू घेणं परवडत नसेल तर या दिवशी तुम्ही कापूस खरेदी करू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामधली संपत्ती वाढते. बघा कापूस हा पांढरा शुभ्र आणि अतिशय मऊ असा असतो. तर त्यामुळे आपण या दिवशी समजा तो कापूस घेऊन तुम्ही नंतर त्याचे वाती पण बनवू शकतात. कापूस तर आपण सगळे घेऊच शकतो, ती अतिशय फार काही महाग गोष्ट नाही आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. सैंधव मीठ ज्याला म्हणतात किंवा तुम्ही खडा मीठ म्हणू शकता. या दिवशी तुम्ही मिठाची जर खरेदी केली तर शुक्र ग्रह जो आहे तो मिठाशी संबंधित आहे आणि मानसिक शांतीसाठी चंद्र ग्रह जो आहे तर तो त्याच्यावर सगळं काही अवलंबून असतं. तर त्यामुळे मीठ जे आहे ते शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे आणि या दिवशी मिठाची खरेदी केल्यामुळे आपल्या असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते. संपत्ती जी आहे त्याची चणचण आपल्याला भासत नाही आणि कधीही आपल्यावर वाईट दिवस येत नाही. आणि मीठ जे आहे त्याची पण निर्मिती समुद्र मंथनातून झालेली आहे. माता लक्ष्मीची सुद्धा समुद्र मंथनातून उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांच्या घरी वापरली जाणारी वस्तू म्हणजे झाडू. लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूप झाडूची पूजा करत असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही शिराई, छोटीशी शिराई म्हणा किंवा तुम्ही झाडू तर आपल्याला लागतोच. आधीचा झाडू असेल तरी चालेल, तुम्ही तो झाडू खरेदी करा. त्या दिवशी त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करा. तो तसाच ठेवून द्या. जुना खराब झाल्यावर मग तुम्ही वापरू शकतात, चालेल. पण या दिवशी तुम्ही झाडू खरेदी केला तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. झाडू बघा माता लक्ष्मी स्वरूप आहे, एवढं लक्षात ठेवा. यानंतर कवड्यांची सेवा बघा वर्षभरामध्ये आपण किती वेळेस करतो. पौर्णिमेला कवड्यांची सेवा केली जाते, त्यानंतर अक्षय तृतीयेला, गुढीपाडव्याला, त्यानंतर नवरात्रीमध्ये आपण कवड्यांची सेवा करतो. यासोबतच बघा दिवाळीमध्ये कवड्यांची सेवा केली जाते आणि कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. देवी म्हटलं, देवीच्या ठिकाणी बघा कवड्या घातलेल्या बाया आपल्याला दिसतात. तर तुम्ही बघा पिवळ्या कवड्या शक्यतो मिळाल्या तर 5 ते 7 कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहे. त्या तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहे. माता लक्ष्मीजवळ किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेजवळ त्या ठेवू शकतात. पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर त्याला तुम्ही हळद लावू शकतात. स्क्रीनवर मी नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला कवड्या मिळून जातील. यानंतर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर आवर्जून या दिवशी तुळशीचं छोटंसं का होईना रोप तुम्ही लावा. नर्सरीमध्ये अगदी 15-20 रुपयांना तुळशीचं रोप मिळतं. आणि तुळशी बघा भगवान विष्णूंना तुळशी
अतिशय प्रिय आहे. तुळशी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये बघा तुळशी नसेल किंवा उन्हाळ्याचे दिवस आहे, तुळशी सुकली असेल तर तुम्ही नवीन तुळशीचं रोप लावा. किती सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगते बघा, अगदी तुम्ही चालू घेऊ शकतील अशा वस्तू आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला मातीच्या भांड्याची खरेदी करायची. शक्यतो या दिवशी मातीचा माठ जो आहे तो खरेदी केला जातो. किंवा आपण बघा या दिवशी पितरांची पण पूजा करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण करा आणि केळी म्हणजे जे मोठ्या साईजमधलं माठ आहे त्याला करा आणि छोट्या साईजमधलं ती केळी, तर असं हे जे मातीचं भांडं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. सोनं नाणं खरेदी करायचं आपल्याला शक्य नाही ना, तर तुम्ही मातीची कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. माती या दिवशी मातीचे भांडं या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. मातीची वस्तू घरात आणल्यामुळे घरातल्या संपत्तीमध्ये वाढ होते, कुटुंबामध्ये समृद्धी येते, हे त्यामागचं कारण आहे. आणि तुमच्या घरात समजा ऑलरेडी माठ आहे, कारण उन्हाळा सुरू होऊन बराच 1.5-2 महिने झालेले आहे, तुमच्याकडे आधीच माठ असेल तर तुम्ही छोटंसं मातीचं भांडं घ्या, तुमच्या खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी ते पाण्यासाठी भरून ठेवा. किंवा एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही माठ दान करा की जिथे 4 लोक जे आहे ते त्याचं पाणी पितील. यामुळे बघा मातीचं भांडं तर दान केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल, खरेदी करण्याचं पण पुण्य मिळेल, शिवाय लोकांना अन्नदान होतंय म्हणजे काहीतरी ते पाणी वगैरे पितात त्याचा सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल. यासारखी मोठी दुसरी गोष्ट कुठलीही नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं सोन्यापेक्षाही मौल्यवान समजलं जातं. पिवळी मोहरी बघा अत्यंत महत्त्वाची आहे. पिवळी मोहरी घरामध्ये आणून पूजल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो संपतो, माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तर त्यामुळे तुम्ही पिवळी मोहरी नक्की घ्या. यानंतर पितळाचं भांडं किंवा तुम्ही तांब्याचं भांडं. या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्याचं आणि पितळाचं भांडं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. छोटंसं तांबे पितळ काही खूप महाग मिळत नाही. यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते, घरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा कधीही कमी पडत नाही. तर त्यामुळे न चुकता तुम्हाला न विसरता यातल्या बघा जमतील त्या गोष्टी घ्या. जवळपास जमते तुम्ही सगळ्या वस्तू घ्या. मला तर वाटतं सगळ्या वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या तरी आपल्याला 1000 रुपयाच्या पुढे या वस्तूंसाठी पैसे अजिबात लागणार नाही. आता अजून मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते ज्या आपण वर्षभर आपल्याला या वस्तूंची गरज पडते. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र. माझ्या देवघरातलं श्रीयंत्र बघून बऱ्याच ताईंनी घेतलेलं आहे आणि मी नेहमी सांगते श्रीयंत्राची सेवा घरामध्ये झालीच पाहिजे. कमीत कमी महिन्यातून पौर्णिमेला म्हणा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करायचं आहे. ते कुंकू जे आहे ते तुम्ही रोज कपाळी लावायचं आहे. श्रीयंत्राची सेवा माझ्या घरात सुद्धा नेहमी होते. श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे. माता लक्ष्मी तिचं आसन सोडून कधी जात नाही आणि नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये आपल्याला श्रीयंत्र लागतं. म्हणून तुम्ही श्रीयंत्र मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला या पुढच्या ज्या वस्तू सांगते त्या नक्की मिळून जातील. यानंतर कुबेर यंत्र. कुबेर म्हणजे धनाचे देवता आहे. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्या दिवशी जर तुम्ही कुबेर यंत्र स्थापित केलं तर तुम्हाला कुबेर देवतांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या घरावर नेहमी राहील. घरामध्ये कधीही आर्थिक चणचण जी आहे ती भासणार नाही आणि कुबेर यंत्राची सुद्धा सेवा आपल्याला दिवाळीमध्ये करायची असते. यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देवांच्या मूर्ती, स्वामींची मूर्ती, तुम्हाला अन्नपूर्णा माता, माता लक्ष्मी कोणत्याही देवांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांची मूर्ती खरेदी करून ती स्थापित करू शकता. देवांचं वस्त्र घ्यायचं आहे, काही देवाच्या बाबतीत कुठल्याही वस्तू घ्यायच्या आहे, तामण म्हणा, तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, तर तुम्ही देवांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी केलं तर त्याचा जास्त तुम्हाला लाभ होईल. यानंतर बघा कवड्यांचं तोरण. मी तुम्हाला दाखवलंय माझ्या घराला मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण जर लावलं तर बाहेरून येणारी व्यक्तीमध्ये किती निगेटिव्हिटी असली तर कवड्या ज्या आहेत त्या नकारात्मकता शोषून घेतात. तर त्यामुळे कवड्यांमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. कवड्यांचे खूप उपाय आहेत, खूप उपयोग आहे. तर त्यामुळे तुम्ही कवड्यांचं तोरण लावा. इतर ते बघा दिसायला पण खूप छान दिसतं, डेकोरेटिव्ह पण आहे. इतर कुठलं पण डेकोरेशनचं लावण्यापेक्षा ते तुम्ही लावू शकता. यानंतर बघा लक्ष्मीचे पावलं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. तुमच्या मुख्य दरवाजाच्या इथे कुठलेही प्लॅस्टिकचे वगैरे पावलं लावण्यापेक्षा तुम्ही हे जे पावलं आहे याच्यावर बघा काही अमुक एक खुणा असतात. त्या प्रत्येक खुणाचं महत्त्व पण आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. घरामध्ये धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, वैभव, पैसा या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या टिकून राहण्यासाठी, त्याची कधीही कमतरता पडू नये त्यासाठी तुम्ही हे लक्ष्मीचे पावलं जे आहे मुख्य दरवाजाला लावायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या देवाराच्या इथे सुद्धा लावू शकतात. यानंतर गजलक्ष्मी, गजांत लक्ष्मी किंवा हत्तीची जोडी आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे. पितळाचे भरीव हत्ती जे आहे तर ते तुम्ही या दिवशी खरेदी करून तुम्ही स्थापित करू शकता. ते सुद्धा तुम्हाला मी जो नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल. यानंतर कासव. देवघरामध्ये किंवा तुमचं शॉप आहे, काही आहे, आता या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ह्या तुम्ही तुमच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा घरी सगळीकडे तुम्ही या स्थापित करू शकता. कासव एक
प्लेट असते त्याच्यामध्ये कासव असतं छोटंसं, तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. प्रत्येक मंदिरामध्ये बघा कासव असतं, तर त्यामुळे कासव जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे कुठलेही संकट दुःख आपल्यावर आले, कासवाची पाठ बघा कशी टणक असते बरोबर, तर कासवासारखं टणक होऊन आपण ते दुःख जे आहे ते पेलवण्याची ताकद आपल्याला मिळते आणि ते दुःख जे आहे ते आपण पळवून लावत असतो. तर त्यामुळे कासव तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. यानंतर स्वस्तिक. स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे. धातूचं स्वस्तिक देवघरामध्ये ठेवा किंवा मुख्य दरवाजाला तुम्ही बाहेरच्या साईडने लावलं तर आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडत असतात. कुठल्याही शुभ कार्यामध्ये बघा स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढलं जातं. तर आणि हे त्यातल्या त्यात प्लास्टिकचं वगैरे लावण्यापेक्षा ते प्लास्टिकचं वगैरे जे आहे ना ते फक्त शोला असतं. तुम्ही देवांच्या वस्तू वगैरे शक्यतो धातूच्या घेत जा, पंचधातू म्हणा, पितळाच्या म्हणा, तांब्याच्या त्या वस्तू घेत जा, त्याचा जास्त तुम्हाला लाभ होईल. यानंतर 64 योगिनी यंत्र, हे पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. दर दुर्गाष्टमीला आपल्याला याची पूजा करायची असते. हे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. यामुळे वास्तुदोष वगैरे जे आहे तर ते येत नाही. मी तुम्हाला याआधी पण त्याचं प्रत्येक महत्त्व सांगितलं आहे. यामध्ये वास्तुयंत्र असतं, त्यानंतर विजय पंचदशी यंत्र असतं. हे 64 योगिनी यंत्र तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या इथे लावायचं आहे. शॉप आहे तुमचं, कसला बिझनेस आहे, तिथे सुद्धा तुम्ही हे लावू शकता. तर बघा या वस्तू ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही त्याच्या आधी खरेदी करून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल, पण सोन्यापेक्षा मौल्यवान आणि अधिक लाभ देणाऱ्या अशा या वस्तू आहे. ज्यांच्याकडे आहे त्या सोनं खरेदी करू शकतात. मी म्हणत नाही तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही सोनं नका खरेदी करू. तुमच्याकडे आहे तेवढं तर तुम्ही देवाच्या कृपेने तुम्ही सोनं सुद्धा घेऊ शकतात. पण आपल्या मनाला एक रुखरुख लागून राहते की नाही बापरे सोन्याचे भाव एवढे, 1 ग्रॅम आपण घ्यायला गेलो तरी आपल्याला 10,000 रुपये मोजावे लागतात आणि 1 ग्रॅममध्ये काही येत नाही. तर त्यामुळे बघा तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल, घर बंगला गाडी खरेदी करणं शक्य नसेल, अजिबात काळजी करू नका, नाराज होऊ नका. माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी या वस्तू तुम्हाला सांगितल्या आहे, या तुम्ही खरेदी करा, देवघरामध्ये स्थापित करा. 100% तुम्हाला तुमच्या संकट दुःख अडचणी ज्या आहेत त्यांच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि चांगले दिवस तुमच्यावर येतील. तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.